हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबई, नाशिक आणि कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघामध्ये आज मतमोजणी। अनिल परब, निरंजन डावखरे, किरण शेलार यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा पणाला। मुंबई पदवीधरच्या निकालावेळी ठाकरे गट अलर्ट। अनिल परब, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई मतमोजणी केंद्रावर। निकालाआधीच रायगडमध्ये निरंजन डावखरेंच्या विजयाचे बॅनर्स। भाजपचे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष निलेश थोरेंकडून बॅनरबाजी। अजितदादा गटात विधान परिषदेसाठी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना संधी मिळण्याची शक्यता। उद्या दोन्ही उमेदवार अर्ज भरण्याची शक्यता। ठाण्यातील येऊरच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये रेव पार्टी। सर्व प्रकारचे ड्रग्ज उपलब्ध। मोठ्या पेडलर्सची ही हजेरी। जितेंद्र आव्हाडांचा आरोप। उद्धव ठाकरे फक्त लेना बँक ते देना बँक नाहीत। ठाकरेंची लखनौमध्ये 200 एकर जागा। योग्य वेळी मी सर्व बोलेन। ठाकरेंच्या खोकेंच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। ठाकरे गटाला मिळालेली काँग्रेसची वोट बँक तात्पुरती। काँग्रेसच्या मतांमुळे आलेली सूज जास्त दिवस राहणार नाही। लोकसभा निकालावरून शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा। भाजपा आमदार जयकुमार गोरे आणि पत्नीविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका। चौकशीची मागणी। कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप। दीपक देशमुखांच्या याचिकेवर 5 जुलैला सुनावणी। विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीतील मताधिक्याचा परिणाम होणार नाही। आता परिस्थिती वेगळी असेल। हसन मुश्रीफांकडून विश्वास। रणजित निंबाळकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे पोलिसांच्या जाळ्यात। हत्येप्रकरणी आतापर्यंत काकडे कुटुंबातील 3घांना अटक। नवी मुंबई महानगरपालिका अनधिकृत बार पब विरोधात ॲक्शन मोडवर। बेलापूर, कोपरखैरणे, नेरूळ, तुर्भे कारवाई। आतापर्यंत 5 ते 7 बारवर कारवाई। विधानसभेच्या 13 जागांसाठी 10 जुलैला पोटनिवडणूक। बिहार, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, तमिळनाडू, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये एनडीए आणि इंडिया आघाडी आमने सामने येणार। नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयचं पथक लातूरमध्ये दाखल। जलील पठाण, संजय जाधव या शिक्षकांची चौकशी होण्याची शक्यता। देशात आजपासून नवे फौजदारी कायदे लागू। भारतीय न्याय संहितेत 358 कलम असणार। नव्या कायद्यानुसार 3घांवर गुन्हे दाखल। भोपाळमध्ये पहिली एफआयआर दाखल। पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलीस कोर्टात। अल्पवयीन आरोपीला मिळालेल्या जामिनाविरोधात पोलिसांची सुप्रीम कोर्टात याचिका। नागपूर मनपा आणि जिल्हा परिषदेच्या शाळा आजपासून सुरू। अमरावतीत ढोल वाजवत मुलांचं शाळेत स्वागत। पुण्यात झिकाच्या 5 रुग्णांची नोंद। गर्भवती महिलेलाही झिकाची लागण। झिकाचा संसर्ग वाढण्याची शक्यता। जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिकांना दिलासा। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 30 रुपयांची कपात। जे रुग्णालयातील कर्मचारी 3 जुलैपासून बेमुदत संपावर। जुनी पेन्शन, रिक्त पदांच्या भरतीसह विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक। शनिवारपासून रद्द केलेल्या 14 गाड्या रुळावर। आझाद हिंद, पोरबंदर एक्सप्रेससह 6 गाड्या पुन्हा वेळापत्रकानुसार धावणार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस। सिल्लोडमधील नदीला पूर। पाण्याच्या दबावामुळे दुचाकी नदीत कोसळली। परभणीच्या सेलू तालुक्यात रायपूरमधील ओढ्याला पूर। शेतात अडकलेल्या माणसांना मानवी साखळी करत बाहेर काढलं। आज मुंबईसह कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा। पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।